लातूर जिल्ह्यातील सलगरा येथे दिवंगत देविदास गुरधाळे मामा यांच्या स्मरणार्थ उभारण्यात येणाऱ्या भव्य 92 फुटी अस्थि विसर्जन घाटाच्या कामाचा शुभारंभ राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर अनिल कुमार गायकवाड यांच्या हस्ते भूमिपूजन करून करण्यात आला। डॉक्टर अनिल कुमार गायकवाड सामाजिक सेवाकुंड ट्रस्टच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामध्ये अस्थि विसर्जन घाटासोबतच मनोहरी गार्डन, पूजा विधीसाठी स्वतंत्र सभागृह, नर्मदेश्वर शिवमंदिर, सभामंडप, धोबी घाट आणि गणपती विसर्जन घाटाची उभारणी केली जाणार आहे। भूमिपूजन सोहळ्यास सलगरा येथील ग्रामस्थ, प्रतिष्ठित नागरिक आणि विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। लातूर जिल्ह्यात सुसज्ज अस्थि विसर्जन घाट, धोबी घाट आणि गणपती विसर्जनासाठी स्वतंत्र सुविधा उपलब्ध नसल्याने नागरिकांना अनेकदा पंढरपूर किंवा नाशिक येथे जावे लागत होते। तसेच धोबी घाट नसल्यामुळे अपघाताच्या घटनाही घडल्या होत्या। ग्रामस्थांच्या मागणीची दखल घेत ग्रामपंचायतीने ठराव करून ही मागणी सेवाकुंड ट्रस्टकडे मांडली होती। त्यानुसार ट्रस्टचे अध्यक्ष अश्वजित भैया गायकवाड यांनी देविदास गुरधाळे मामा यांच्या आठवणीत अजरामर असे स्मारक उभारण्याची घोषणा केली। या प्रकल्पामुळे सामाजिक, धार्मिक आणि सांस्कृतिक गरजांची पूर्तता होणार असून सलगरा गावाच्या विकासात मोठी भर पडणार आहे। या कामाच्या व्यवस्थापनाची जबाबदारी अभियंते दत्ताजी गवळे आणि ओम खानापुरे यांच्यावर सोपविण्यात आली आहे। लातूर जिल्ह्यामध्ये जेव्हा आपण पाहतो तेव्हा विसर्जनासाठी असं काही चांगला घाट उपलब्ध नाही आहे आणि त्यामुळे सलगरा एक असं गाव आहे की ज्या ठिकाणी एक चांगला नदीकाठ, मांजरा नदीचा हा काठ या ठिकाणी आहे आणि वॉटर स्टोरेज पण चांगला आहे। या ठिकाणी पाणी स्टोरेज आहे, पाण्याचा फ्लो चांगला आहे आणि विशेष म्हणजे सलगऱ्यातले जे काही ग्रामस्थ आहेत तिथल्या सर्व ग्रामस्थांची इच्छा होती की या ठिकाणी असा घाट व्हायला पाहिजे आणि जेव्हा ग्रामस्थांची इच्छा असते, सगळ्या गावकऱ्यांची इच्छा असते, जेव्हा सगळे गावकरी एका सुरात असतात तेव्हा कुठलाही विकास शक्य असतो। तेव्हा त्या सगळ्यांची इच्छा आणि आमचं अश्वजित गायकवाड अध्यक्ष आहेत, आमच्या सामाजिक सेवा कुंडचे चंद्रकुमार शहाडे उपाध्यक्ष आहेत आणि दोघांनी लीड घेतलं आणि या सेवाकुंडच्या माध्यमातून अशा पद्धतीच्या घाट निर्मितीचा या ठिकाणी प्रयत्न केला जातो आहे आणि केवळ गावकऱ्यांच्या सहकार्यामुळं हे शक्य होत आहे आणि बाकी जे काही निधीची उभारणी असेल ती सेवाकुंड जे आहे राज्यभरामध्ये काम करत आहे त्या निधीची उभारणी करून या ठिकाणी घाटाची निर्मिती होईल। या ठिकाणी सलगऱ्याचा जर विषय सांगायचा तर सलगरा जसं नदीकाठचं गाव असल्यामुळे समृद्ध गाव आहे आणि जसं हे गाव म्हणजे इथली शेती सगळंच हा परिसर समृद्ध आहे, तशीच इथली मंडळी पण सगळी विचाराने पण समृद्ध आहेत आणि त्यामुळे ह्या सगळ्या मंडळीच्या एकत्रित येण्यामुळं या गावचा हा विकास होतो आहे आणि चांगली गोष्ट आहे आणि अशा पद्धतीचा विकास होत गेला पाहिजे। या ठिकाणी भविष्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लोकांची ये-जा वाढेल, एक प्रकारे एक चांगलं पर्यटन स्थळ या ठिकाणी विकसित होईल असं वाटतंय। कारण नदी किनाऱ्याला आणखीन सेवाकुंडनी एक शंकराचं मंदिर पण एक प्लॅन केलेलं आहे, त्या ठिकाणी विधीसाठी एक हॉल पण त्यांनी प्रस्तावित केलेला आहे, त्या ठिकाणी गार्डन प्रस्तावित केलेलं आहे म्हणजे ज्या ठिकाणी या ठिकाणी पूजेसाठी जेव्हा भाविक येतील तर शंकराच्या मंदिरामध्ये विधिवत पूजा त्या ठिकाणी करू शकतील अशा पद्धतीची व्यवस्था आहे। शेल्टरची व्यवस्था आहे, त्या ठिकाणी आजूबाजूला प्रसाधनगृहाची पण व्यवस्था असेल, महिलांसाठी वेगळं प्रसाधनगृह असेल, पुरुषासाठी वेगळं प्रसाधनगृह असेल, अशी एक सुसज्ज व्यवस्था या ठिकाणी असतील, इन्फ्रास्ट्रक्चर असेल। आता आजूबाजूच्या ज्या परिसराचं जे काही इन्फ्रास्ट्रक्चर करायचं आहे ते गावकरी त्यामध्ये लक्ष घालतील आणि ते करतील आणि एकंदरीतच हे गाव एक जे आहे एक आदर्श गाव या जिल्ह्यामधलं होईल असा विश्वास वाटतो।